चला आता जास्त विलंब करू नका प्लीज. बघा 3 षटकांसाठी तुम्हाला 15 मिनिटे दिले जातील. 4 षटकांची मॅच असेल. 1 षटक सर्कल पाबंदीचा आहे. बरोबर 1:56 पहिला बॉल पडतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल स्विच हिट केलाय. गॅपमध्ये हा बॉल ढकलला. फिल्डर पाठलाग करतायत. चांगली फिल्डिंग झाली आहे. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होत आहेत. 2 धावेनं श्री गणेशा केला. जगदीश दुधकरनं मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग जगदीशने केली. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलर्स नेम. चला गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलरचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. राम. राम या गोलंदाजाचा वापर केला पहिल्या षटकामध्ये. पुन्हा एकदा स्विच हिट केला. बॉल हवेत. फिल्डर धावतात बॉल मागे. प्रयत्न भरपूर केले. झेल अखेर पकडता आला नाहीये. या पद्धतीच्या झेल थोडेसे कठीण असतात, मात्र पकडणं गरजेचं आहे कारण मोठा फलंदाज आहे जगदीश. 2 धावा इथनं सहजरित्या एकवटल्या. पुन्हा एकदा स्कोरकार्ड मध्ये परिवर्तन. धावफलक पुढे सरकला 4 या आकडावरती. नांदिवली टीमनं पहिल्या मॅच मध्ये भरपूर चांगली कामगिरी केली होती. आता मात्र दुसऱ्या मॅच मध्ये 4 षटकांची मॅच आहे. राम यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. फील्ड रचना बदलली गेली आहे. उलटो स्वतः दिशा दिली आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्क्वेअर लेगला येतोय दमदार चौकार. चौकारानं धावफलक पुढे सरकलाय 8 या आकड्यावरती. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. बॅकफुट वरनं स्क्वेअर कट करायचं होतं. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण प्राप्त करतो. लेग कटरचा वापर केला गोलंदाज रामना. पूर्णपणे संभ्रमात पाडला यावेळेस फलंदाज जगदीश दुधकरला. डॉट बॉल आला. इथे स्विच हिट केलाय. जागा बनवली स्ट्रोक साठी. बॉल पॉइंटला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. चौकारानं धावफलक पुढे सरकला 12 या आकड्यावरती. 12 रन्स आपण बघू शकाल स्कोर कार्ड वरती येत आहेत. वेल ऑन बोर्ड विदाउट लॉस. पहिलं षटक मार्गस्थावरती आहे. पुन्हा एकदा स्विच हिट केलाय. स्वीट हिट. फुलर लेंथ बक्षणार नाहीये जगदीश. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. 1 षटकाचा वाजवी खेळ संपला. धावफलकावरती टोटल विदाउट लॉस 16. यापुढील मॅच असेल एडूटने विपक्ष आपल्याला संघ पाहायला मिळेल खोनी. दोन्ही टीमना टॉस साठी रेडी राहायचंय. जसा पहिला सत्र संपेल, पूर्वार्ध संपेल, तसं लगेचच आपण टॉस करणार आहोत. पहिल्या ओव्हर मध्ये रामनं 16 खर्च केले. आता गोलंदाजी मार्कवरती शैलेश आलाय, ज्यानं या स्पर्धेमध्ये मेडन षटक फेकण्याचा विक्रम देखील केलाय. नांदिवली टीमचा हा फिरकीपटू गोलंदाज आपण पाहतोय. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये. तेच त्यानं पहिल्या मॅच मध्ये दाखवलं. या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक फेकणारा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आलाय.
शैलेश. फिल्डिंग साठी आपण बघू शकाल यावेळेस शॉर्ट फाईन लेगला झेलची संधी होती. झेल नाही पकडता आला. एकदा वाली इतना बघा बॅट्समन टमच्या मागे गेलाय का चेक करायचं आहे का. यस. बघा साइड अँगलनं आपण चेक करणार आहोत. बघा एक पाय मागे आहे आणि एक पाय आतमध्ये क्रीज मध्ये तर डिसिजन आपणच द्यायचं आहे. ते पाय येस धाव असेल या बॉल वरती. फुलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेने गॅप मध्ये ढकलला. बॉल फिल्डर टीप मध्ये येत आहेत. राम बॉलची अडवणूक झाली आहे. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जातील. 2 धाव फलक पुढे जाईल 19 आकडावरती. चेंज ऑफ पेस बॉल हवे जेलची पुन्हा एकदा संधी फिल्डर जज करतायत आणि इथे जजच करता आलं नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. बघा जगदीश होते फलंदाज. जगदीश सारखा फलंदाजा समोर तुम्ही अशी फिल्डिंग करू शकत नाहीयेत. हाफ चान्स सुद्धा तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावी लागेल. मात्र तसं काही घडत नाहीये. बॉल बराच काल हवेत होता. फिल्डर पोचले देखील नाहीयेत. चांगला बॉल अप्रतिम चेंडू आडवरती आदलला हा बॉल. लेग बिफोर आउट नाहीये स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा बॉल हवेत. पुन्हा एकदा संधी फिल्डर तेच होते. 2 धावा इथनं कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संधी तर उपलब्ध होतीये मात्र त्या संधीचं सोना नांदेवली टीमला करता येत नाहीये. फिल्डिंग थोडीशी कमकुवत पाहायला मिळते.
यावेळेस बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा ला जवाब फटका बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार चांगला फटका सजवलाय दोन षटकांचा खेळ संपला दापलकावरती टोटल 29-29. मिथून आलाय तिसऱ्या षटकामध्ये चला जास्त वेळ घेऊ नका स्विच इट करायचं होतं चेंडू बॅटचा संपर्क नाहीये डॉट बॉलची सांगता इथे अंपायर डिसिजन इट इज नो बॉल येणारा चेंडू देखील फ्रीड असेल पुन्हा एकदा शफल झालेत चांगला फटका बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार बघा फ्रीडचा बॉल आहे चौकार आहे आणि चांगला फटका पुन्हा एकदा त्याच्या सप्लायनं 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत बघा पंच चौकार आहे ना फ्रीडच्या बॉलवरती यस चौकार आहे ऑफिशियल पंच आपण पाहतोय यावेळेस उडवला बॉल बिग केलाय पप्पून देखील हात खुले केलेत मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेगला उडवलाय बिग षटकार
यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय आणि इथे झेल देखील टिपलाय, फलंदाज होतील बाद. बघा भरपूर सारे प्रश्नचिन्ह होते. फ्रीडच्या बॉलवरती हिट विकेट झाल्यानंतर 4 धावा नक्की असतात का, लगेचच इथे व्यासपीठावरती क्लिअर करण्यात आलं गुगलच्या माध्यमातून. कारण भरपूर सारे नियमांमध्ये बदल करण्यात आलेत आणि त्यामुळे टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा ते नियम इथे लागू करण्यात आलेत. त्यामुळे 4 धावा देण्यात आल्या आणि आता फलंदाज देखील बाद होत आहेत. समोरच्या दिशेने फटका सजवला, गॅप भरपूर मोठा आहे. बॉल ना सीमारेषा ओलांडली आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय. दुसरे धावेचा प्रयत्न सुरू केलाय आणि 2 धावा देखील कंप्लीट. आत्ताच आपण संगीत ऐकलं विश्वास पाटील टोंडरेवाला. शेवटचं जेव्हा स्पर्धा झाली 2010 साली तेव्हा चॅम्पियनशिप पटकावली होती आंबे टीमने. त्या टीम मध्ये विश्वास पाटील देखील होता आणि भरपूर चांगली बॅटिंग देखील त्यानं केली होती. इथे बॉल हवेत, जेल ड्रॉप. जगदीशचा झेल पकडताच येत नाहीये. धापलकावरती टोटल आपण बघू शकाल 22 जगदीशचा विचार केला वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळतोय. भरपूर चांगली बॅटिंग सध्या त्यानं केली आहे आणि ते पुन्हा एकदा मिसफिल्ड. पुन्हा दुसरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फिल्डरनं भरपूर खराब फिल्डिंग केली या मॅच मध्ये, त्याचंच कारण स्कोरकार्डवरती भरपूर धावा आपण पाहतोय. जगदीश दुधकरच्या भरपूर झेल मैदानाच्या आतमध्ये सोडल्या गेल्या. मोठा फटका खेळायचा होता, मोठा फटका नाहीये. एक धाव कंप्लीट केली. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. खराब फिल्डिंग. अगदी हलवारपणे जरी चेंडू पकडला असता आणि एस्टॅनवरती लावला असता तरी देखील फलंदाज बाद झाला असता, मात्र नीतीला ते मान्य नाहीये. जगदीशला शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहायचं, प्रेक्षकांना देखील. हा बॉल उडवलाय, फिल्डर उपस्थित आहेत आणि मात्र राम ढोणे यांनी हा झेल पकडलाय. शेवटच्या बॉलवरती जगदीश बाद होत आहेत. पूर्वार्ध संपलाय. धापलकावरती टोटल आपण पाहतोय 56 धावा आणि जिंकण्यासाठी 57 धावेची गरज आहे नांदिवली या टीमला.
तर चला धन्यवाद आशिष दादा. नांदेवली आणि वसार असं दोन बलाढ्य संघ बिग फाईट सामना. पहिल्या इनिंग मध्ये 57 धावांचा टार्गेट ठेवलाय. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपली जगदीशची. पंचांच्या भूमिकेमध्ये हरीश जाधव. नांदिवलीचे ओपनिंग ब्लास्टर नारायण ढोणे आणि शैलेश ढोणे. ओपनिंग ब्लास्टर दाखल झाल्यात आतमध्ये. एक चांगला टार्गेट सेट केलाय गौदेवी वसार संघाने. टार्गेटचा 56 धावा कुठल्या आहेत. 57 एक चांगला असा टार्गेट सेट केलाय. खोणी आणि हेदुटणे संघ आपल्याला यायचा आहे टॉस साठी. लवकरात लवकर यायचंय आपल्याला. यस खोनीचे आलेत. हेडुटणे संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे. तर यस सामना सुरुवात करतो. एक चांगला टार्गेट पहिल्या षटक हाताळतोय नरेश. पहिला चेंडू चांगला चेंडू. पंचांचा इशारा वाईट बॉल. यस पहिला चेंडू वाईट. नक्कीच इथे टॉस होईल आता हेदुटणे आणि खोनी. ओहो इथे मात्र लेडिंग एज झेलची संधी. नो मिस्टेक. आता मात्र पहिला धक्का लागतोय नांदिवली संघाला. बॅक टू द डग आउट डीजे. टॉस झालाय. टॉस जिंकलाय हेदुटणे संघ आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलाय नक्कीच. अक्षदा 11 हेदुटणे या संघाने टॉस जिंकलाय. नवीन फलंदाज दाखल होतोय मिलिंद ढोणे. पहिला मोठा धक्का बघा हीच आहे नरुबज खासियत. आणि इथे मात्र फुल टॉस. फुल टॉस वरती चांगली क्षेत्ररक्षण. पहिल्या टप्प्यावरती 2 धावा कंप्लीट. 2 धावाच्या मध्ये धाव फलकावरती डबल लागले ते 3 या आकड्यावरती पोहोचतोय नांदिवली संघ. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. इथे मात्र स्विच हिट रिव्हर्सचा प्रयत्न. डॉट चेंडू. जसा डॉट होईल तसा नांदिवलीवरती प्रेशर येईल. हेदुटणे संघ टॉस विन. फिल्डिंग एक धाव. एक धावाच्या मदतीने धाव फलकावरती डबल 4 या आकड्यावरती पोहोचतोय नांदिवली संघ.
4 चेंडू आणि 4 धावा खर्च करतोय नरेश. एक मोठी सफलता त्याने प्राप्त केली आहे. इथे मात्र चांगला चेंडू, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाकार दिलाय. गुड थ्रो. एक धावाची मदत, धाव फलकावरती डबल 5. शेवटचा चेंडू. ओहो, चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा चेंडू. एक धाव, षटक समाप्त. एक धावाची मदत, धाव फलकावरती डबल. 6 धावा खर्च करतो नरेश बुवा. आता मात्र समीकरण 18 चेंडू आणि 51 धावाची गरज. इक्के दुक्के से कुछ होगा नहीं. सामना जीतना है तो बड़े हिट लगाने होंगे नांदिवली टीम को. दुसरे षटक चालतोय मोहन. पहिल्या षटकामध्ये डबल. नरेशने फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केलाय. पॉवर प्ले षटक हाताळला त्याने नक्कीच. कसा हात लावला त्याने सांगितलंय. 6 धावा, 1 विकेट. आणि आता म्हटलं पडल्यानंतर हलक्याचा उचली घेतो चेंडू. डॉट बॉल. जसं डॉट होईल तसा नांदिवलीवरती प्रेशर, प्रेशर आणि प्रेशर. 17 चेंडू आणि आता मात्र 51 धावांची गरज. दुसरा चेंडू फुल टॉस. सिंगल धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करतात. 2 धावाची मदत, धाव फलकावरती डबल. 8 धावा. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू 2 धावा. इथे मात्र बिग हिट, झेलची संधी. नो मिस्टेक. जगदीश दूधकर फलंदाज होईल बाद. वेल कॅच दिसे. थँक्यू डीजे. नक्कीच नो मिस्टेक. वेल कॅच. नवीन फलंदाज दाखल होत असताना नवीन फलंदाज पंकज ढोणे. बघा इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. एक धावाच्या मध्ये फलकावरती डबल. 9 या आकड्यावरती पोहोचतोय नांदिवली संघ. पूर्णपणे बांधून ठेवलाय वसार संघाने. पूर्णपणे नांदिवली संघाला पूर्ण बांधून ठेवलाय. इथे मात्र चांगला चेंडू. पंचांचा इशारा, यस व्हाईट बॉल. सिंगलच्या मध्ये धाव फलकावरती डबल. 10. मोठे फटके मारावा लागतील. पूर्णपणे जखडून ठेवलाय मोहन यांनी. इथे मात्र आता नो मिस लँडला चेंडू पडतोय. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. 2 धावाच्या मध्ये धाव फलकावरती डबल. 12 या आकड्यावरती पोहोचतोय नांदिवली संघ.
चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मोहनच्या माध्यमातून. नरेश यांनी 6 धावा खर्च केल्यात. अद्याप 5 चेंडू मध्ये मोहननी 6 धावा खर्च केल्यात. इथे मात्र आता झेलची संधी, फलंदाज होईल बाद. मोहन यांच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. 2 षटकाच्या नंतर तब्बल 12 धावा. बॅक टू द डगआउट डीजे. थँक्यू डीजे. तिसरे षटक हाताळतोय सोनू. नवीन फलंदाज दाखल होतोय नागेश सालोंखे. बारा चेंडू आणि 45 धावांची गरज. पहिला चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू, सिंगल धाव कंप्लीट. तरी या षटकामध्ये जर 2-3 मोठे फटके आले तर आपल्याला नांदिवलीच्या साईडून थोडं सामना होईल. दुसरा चेंडू सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा आहेत मात्र कंप्लीट केल्या. गुड रनिंग. 2 धावाच्या मध्ये धावफलकावरती तब्बल 15 या आकड्यावरती पोहोचतोय नांदिवली संघ. 10 चेंडू आणि ते मात्र अजून 42 धावांची गरज नांदिवली संघाला. गुड डॉट बॉल. जसं डॉट बॉल होईल तसा नांदिवलीवरती प्रेशर येणार आहे नक्कीच. गुड. तीन चेंडू 3 धावा खर्च करतोय सोनू. इथे मात्र हा चांगला चेंडू, सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये 3 धाव फलकावरती. 16. इथे मात्र फुल टॉस आणि फुल टॉस ला पाठवलाय. फुल टूल 1 बाउन्स फॉर द 4 रन. इझी. थँक्यू डीजे. आता मात्र हवाई सफर. हो हो, चांगला चेंडू. लिडिंग आहे. झेलची संधी, सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धाव फलकावरती टोटल 3 षटकाच्या नंतर धाव फलकावरती डबल 21 धावा. सहा चेंडू आणि इथे मात्र 6 चेंडू 6 षटकार मारावा लागतील. बॉलर आलाय जगदीश धोतकर. पहिला चेंडू हवाई सफर. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. अद्याप 5 चेंडू आणि आता मात्र 32 धाव्यांची गरज.
थँक्यू डीजे. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. वन बाउन्स फिल्डरच्या हातामध्ये गेला भोला म्हात्रे. लगेच फेकी करतात रनआउटची संधी. सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धाव फलकावरती डबल. 26-26. आता मात्र 4 चेंडू आणि आता मात्र 31 धाव्यांची गरज. फुल टॉस खेचून मारलाय. पुन्हा एकदा तिथे भोला मात्र आपल्याला दिसतील. सिंगल धाव. सिंगलच्या मध्ये धाव फलकावरती डबल. 27 या आकड्यावरती पोहोचतोय. आता मात्र पूर्णपणे एकतर्फी सामना. नक्कीच. ओहो, चांगला बॉल, चांगला बॉल. डॉट. दोन चेंडू आणि डबल. 30 धाव्यांची गरज. सिंगल. आता मात्र पूर्णपणे वसार संघाच्या बाजूने सामना. जी कमाली जगदीश धुतकरने आणि पप्पू म्हात्रे जी कमाली केली. एक चेंडू आणि डबल. 29 धाव्यांची गरज नांदिवली संघाला. चला सामना जिंकलाय. यस, फलंदाज होईल बाद. जगदीश धुतकरच्या खात्यामध्ये विकेट होतोय ऍड. सामना जिंकलाय वसार संघाने. हार्ड लक नांदिवली संघ. बेस्ट ऑफ लक वसार संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जगदीश धुतकर. एकटा किल्ला लढवलाय. 40 धावा डबल कुठले आहेत आणि एक विकेट त्याने प्राप्त केले. यायचं आहे जगदीश धुतकर आपल्याला. डीजे.